सांगा किती वाजता निघू? 7 वाजता या ना. हा बोला. जय भीम. बोला आज या ठिकाणी हॅलो. गेली 3 दिवस आम्ही आमचे माननीय नगरसेवक आणि आमचे आधारस्तंभ आमचे मित्र आदरणीय राहुलजी भंडारे यांच्या माध्यमातून कोकण आणि गोवा या ठिकाणी गेली 4 दिवस फिरत आहोत. अत्यंत मजा आम्ही कोकणामध्ये केली. त्या ठिकाणी तारकर्ली ब्रिज आम्ही पाहिलेला आहे. त्या ठिकाणी आम्ही समुद्रामध्ये गेलेलो आहे. त्या ठिकाणी आम्ही साहेबांना खांद्यावर घेतलं होतं. आम्ही त्या ठिकाणी पाण्यामध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज केलेल्या आहे. आणि सकाळी उठून अरे काय करतो, माझं भाषण चालू असताना कशाला तिकडे येतो तू? हा, त्या ठिकाणी आम्ही सकाळी उठून कोकणामध्ये मासे आणले, मासे केले, वेगवेगळ्या प्रकारचे मासे खाल्ले. आणि नंतर आमच्या काही कार्यकर्त्यांनी साहेबांना विनंती केली की आता आपण एवढ्या जवळ आलेलोच आहे, तेव्हा आपण या गोव्याला जायला पाहिजे आणि तिथंसुद्धा आपण फिरलं पाहिजे. साहेबांनी त्याला तत्काळ होकार दिला. गाड्या आमच्या कोकणातून या गोव्याकडे निघाल्या आणि गेली 2 दिवस आम्ही या कोकणमध्ये वेगवेगळे बीच असतील, चर्च असतील, मंदिर असतील, या ठिकाणी संपूर्ण निसर्ग असेल त्याचा आनंद घेतलेला आहे. आणि अशा प्रकारे सगळं आम्ही जेवण करून आणि म्हणजे सगळं व्यवस्थित आम्ही कोणी जे आहे सगळे निर्व्यसनी आहे. आम्हाला फक्त खायची व्यवस्था चांगली पाहिजे होती आणि ती भेटलेली आहे. आम्ही खाण्याचे शौकीन आहोत. आम्ही नॉनव्हेज खातो. आणि आज सकाळी रविवारी आम्ही 7 वाजता पुण्याच्या दिशेने निघालेलो आहे. क्षमस्व, आज सोमवार आहे. होतं असं कधी मला आठवलं म्हणून आठवलं. तर अशा प्रकारे आता ही गाडीची दिशा आमची निघालेली आहे. तुम्ही पाहू शकता शंकर ड्रायव्हर आहे, आमचे साहेब पुढे बसलेले आहे. आणि बघा इथं मागे आमचे परमेश्वर दायकर आहे. त्या बाजूला निलेश गरुड आहे. आमचा चिट्टी म्हणजे रजनीकांत नाही, आपला काय नाव तुझं रे? काय नाव? अक्षय काय अक्षय रोकडे आहे. अतिशय तरुण आहे, अतिशय दांडगा मुलगा आहे, निर्व्यसनी आहे, त्याला कशाचं व्यसन नाही आहे. आणि मी सुद्धा रामदासजी आठवले आहे. आणि बाजूला बसलेले आमचे गौतम झेंडे आहे. तेव्हा मित्रांनो, आमचा प्रवास सुखकर होण्यासाठी आम्हाला तुम्ही शुभेच्छा द्या. तसं मी तुम्हाला शुभेच्छा देतो, पण तुम्ही आम्हाला द्यायला पाहिजे. म्हणजे आम्ही तुम्हाला देतो, तुम्ही आम्हाला द्या. आता अशा प्रकारे ड्रायव्हरला डिस्टर्ब होत आहे म्हणून या ठिकाणी आमचं लाईव्ह मी थांबत आहे. परंतु मी एक सांगू इच्छितो की जर कोणी देत असेल राहुल भंडारे यांच्या मित्रांना त्रास, जर कोणी देत असेल आमचे राहुल भंडारे यांच्या मित्रांना त्रास, तर त्यांना नक्कीच भोगावे लागेल तुरुंगवास. तेव्हा सर्वांनी चांगले राहा, आनंदी राहा, एकमेकांचं प्रेम घ्या, प्रेम द्या घ्या म्हणजे वेगळ्या भाषेत घेऊ नका. म्हणजे चांगलं बघा, सौजन्याने बघा. जय भीम, जय भारत.